नमस्कार मंडळी, आज आहे दिवाळीतील लक्ष्मीपूजन। या दिवशी सर्वजण आपापल्या घरी अगदी मनोभावे आणि विधिवत लक्ष्मीची पूजा करतात। या दिवशी आपण ज्या प्रकारे योग्य पद्धतीने आणि विधिवत लक्ष्मीची पूजा करतो, तर अगदी त्याचप्रमाणे या पूजेची उत्तर पूजा आणि पूजेचे विसर्जन करण्यालाही तेवढंच महत्त्व आहे। जर आपण पूजेप्रमाणेच योग्य पद्धतीने या पूजेची उत्तर पूजा आणि या पूजेचे विसर्जन केलं, तर आपल्याला या पूजेचं संपूर्ण फळ मिळेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी पूजनची उत्तर पूजा कशी करायची, कधी करायची आणि पूजेचं योग्य पद्धतीने विसर्जन कसं करायचं, अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। यावर्षी म्हणजे 2024ला 1 नोव्हेंबरला शुक्रवारी सायंकाळी आपण लक्ष्मी पूजन केलेलं असेल, तर त्याची उत्तर पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी करायची असते। म्हणजे शनिवारी 2 नोव्हेंबरला आपल्याला या पूजेची उत्तर पूजा करायची आहे। तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, आपल्याला स्वच्छ स्नान करायचे आहे आणि त्यानंतर स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करून आपल्याला पूजेजवळ जायचं आहे। सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दिवा जर तिथला शांत झाला असेल तर आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा। त्यानंतर लक्ष्मीला आपल्याला हळदी कुंकू वाहायचं आहे आणि त्यानंतर स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। तसेच आपण या पूजेमध्ये जे काही देवी देवता मांडले असतील किंवा ज्या काही वस्तू मांडल्या असतील, ज्यांची पूजा केलेली असेल, त्या सर्वांवरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। कलशावरती, सर्व वस्तूंवरती। दुसऱ्या दिवशी म्हणजे उत्तर पूजा करताना आपल्याला जर एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर तो तुम्ही बनवू शकता। शेवयाची खीर किंवा शिरा वगैरे, नसेल तर मग खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालू शकतो किंवा दूध साखरेचा पण नैवेद्य दाखवू शकता। सर्व पूजेवरती हळदी कुंकू वाहिल्यानंतर आपल्याला अगरबत्ती ओवाळायची आहे आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। तुम्ही साखर, खडीसाखर, दूध साखर, शिरा, एखादी खीर असे नैवेद्य दाखवू शकता। नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं आहे। नैवेद्यम समर्पयामी। त्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तुझे वास्तव्य आमच्या घरामध्ये कायम असू दे, तुझा कृपाशीर्वाद आमच्या कुटुंबावर नेहमी असू दे, आम्हाला कधीच कशाची कमतरता भासू देऊ नकोस। आणि त्यानंतर आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे की ह्या पूजेमध्ये माझ्याकडून किंवा माझ्या कुटुंबातील व्यक्तींकडून काही चूकभूल झाली असेल तर आम्हाला मोठ्या मनाने माफ कर, आमची साधी भोळी पूजा तू मान्य करून घे, अशी क्षमा प्रार्थना करावी। त्यानंतर मग आपण ही पूजा हलवू शकतो। आपण पूजेमध्ये जी काही फुलं मांडली असतील ती आपल्याला सर्व एका ताटामध्ये किंवा एका पिशवीमध्ये गोळा करायची आहेत आणि ती सर्व फुलं, पानं, हार तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा पाण्यामध्ये विसर्जन करू शकता किंवा पाण्याचं प्रदूषण होणार असेल तर तुम्ही आपल्या बागेमध्ये टाकू शकता, कुंडीमध्ये टाकू शकता। कापसाचे वस्त्र देखील आपण फुलांबरोबर विसर्जन करू शकतो। त्यानंतर आपण पूजेमध्ये 2 सुपारी मांडल्या होत्या। एक कुबेर देवाची सुपारी, ती आपण तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि सर्व देवांची जी सुपारी मांडली आहे ती आपण पुन्हा घरामध्ये वापरू शकतो किंवा विसर्जन केली तरी पण चालेल। गणेश मूर्ती घेतली असेल तर पुन्हा देवघरात ठेवावी। श्रीयंत्र सुद्धा पुन्हा जागच्या जागी ठेवू शकता। त्यानंतर आपण पूजेमध्ये जी काही पानं मांडली होती किंवा पानाचा विडा मांडला होता, ती सर्व पानं सुद्धा आपल्याला फुलांबरोबरच निर्माल्यामध्ये टाकायची आहेत। विड्यावरचं साहित्य तुम्ही पुन्हा घरामध्ये वापरू शकता किंवा विसर्जन केलं तरी पण चालेल। जी काही फळं ठेवली असतील ती आपल्याला घरामध्येच खायची आहेत। तसेच नैवेद्यामध्ये तुम्ही जे काही पदार्थ ठेवले असतील ते सुद्धा आपण घरामध्येच खाऊ शकतो किंवा पुन्हा त्या पदार्थामध्ये मिसळून ठेवले तरीही चालतील। आपण मिठाई ठेवली असेल किंवा फराळाचे पदार्थ ठेवले असतील तर पुन्हा आपण त्या डब्यामध्ये टाकायचं आहे किंवा खायचं आहे। लाह्या बत्तासे तुम्ही खाऊ पण शकता आणि खाऊ वाटत नसेल तर तुम्ही पक्ष्यांना देखील टाकू शकता। आपण पूजेमध्ये जे धने ठेवले होते ते आपण तिजोरीमध्ये ठेवू शकतो किंवा आपण पुन्हा पदार्थांमध्ये वापरण्यासाठी घेऊ शकतो। त्यानंतर कलशावरचा नारळ तुम्ही घरामध्ये फोडून प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा विसर्जन केला तरी पण चालेल। कलशामध्ये जी काही पानं, फुलं असतील ती आपण निर्माल्यामध्ये टाकायची आहेत आणि कलशामध्ये आपण 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकली आहे, ती पुन्हा घरामध्ये वापरू शकतो किंवा विसर्जन पण करू शकता। आणि कलशातील पाणी आपल्याला त्याच फुलाने सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी आपल्याला झाडाला घालायचं आहे। तसेच आपण या पूजेमध्ये काही धान्य ठेवले असतील तर ते सुद्धा आपण त्या धान्यांच्या डब्यामध्ये मिसळून ठेवू शकतो। जसे की आपण सुगडांमध्ये काही धान्य भरून ठेवतो, लाह्या बत्तासे भरले असतील तर ते तुम्ही खाऊ शकता किंवा पक्ष्यांना टाकू शकता।
तसेच तुम्ही काही मौल्यवान वस्तू जर या पूजेमध्ये मांडल्या असतील तर त्यासुद्धा आपल्याला जागच्या जागी ठेवून द्यायच्या आहेत। जसे की पासबुक, पैसे, सोने, चांदी तुम्ही जे काही ठेवलं असेल ते जागच्या जागी ठेवून द्यावे। त्यानंतर पूजेमध्ये आपण जे काही तांदूळ वापरले होते कलशाखाली असेल किंवा देवी देवतांसाठी असेल ते आपण घरामध्ये वापरू शकतो, चांगले असतील तर, नाही तर पक्ष्यांना टाकू शकता। त्यानंतर आपण जी केरसुणी ठेवली होती सर्वात महत्त्वाची ती आपण पुन्हा घरामध्ये वापरू शकतो, कारण याचं पूजन या दिवशी तर झालेलंच आहे। त्यानंतर आपण ती घरामध्ये वापरू शकतो। पुढच्या वेळी मात्र आपल्याला नवीन केरसुणी लक्ष्मी पूजनामध्ये ठेवायची आहे। त्यानंतर तुम्ही लक्ष्मी मातेचा फोटो घेतला असेल किंवा मूर्ती घेतली असेल तर ती पण जागच्या जागी ठेवून द्यायची आहे। दिवा आणि अगरबत्ती लावली असेल तर ती आपल्याला विझवायची नाही, आपोआप शांत होऊन द्यायचा आहे दिवा आणि त्यानंतर तो तुम्ही घासून पुसून स्वच्छ जागच्या जागी ठेवू शकता। जर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा लक्ष्मी पूजनची उत्तर पूजा योग्य प्रकारे आणि विधिवत केली तर आपल्याला केलेल्या पूजेचं संपूर्ण फळ नक्कीच मिळेल। आणि अशाच प्रकारे योग्य पद्धतीने विसर्जन करा। यातील पानं फुलं योग्य प्रकारे निर्माल्यात टाका, जेणेकरून आपल्या ती पायाखाली येणार नाहीत। त्यामुळे पूजेचं फळ तर मिळेलच, शिवाय लक्ष्मीची कृपा देखील प्राप्त होईल। तर तुम्ही पण अशाच प्रकारे योग्य पद्धतीने उत्तर पूजा आणि विसर्जन नक्की करा। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।